नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू गृहिणी चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. आज आपण मैत्रिणींनो अधिक महिन्यासाठी आपण वेगवेगळ्या रांगोळ्या ह्या बघतच आहोत. त्यामध्येच एक आता त्यामध्येच आपल्याला आता विष्णूला आपण प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या रांगोळ्या पाहतच आहोत. आपल्याला आता लक्ष्मीला देखील प्रसन्न करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी आता इथं लक्ष्मीप्रिय रांगोळी आज आपण बघत आहोत. तर त्यासाठी मी एक आतमध्ये चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला उभ्या आणि आडव्या पद्धतीने रेषा ओढून घ्यायच्या आहेत. तर आता इथं आपल्या रेषा पूर्णपणे तयार झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या रेषा हळूवारपणे अशा जोडून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने आपण आता ही रांगोळी तयार करून घेत आहोत. तर प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी देखील तुम्ही ही रांगोळी काढू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, आतमध्ये एक फूल तयार करून घ्यायचं. त्यासाठी आपण ही छानशी अशी रांगोळी तयार करून घेणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला आतमध्ये टिपके ओढून घ्यायचे. आता आपल्याला हे टिपके हलकेसे असे आतमध्ये ओढून घ्यायचे. आता त्यानंतर आपण काय करायचं, ह्या प्रत्येक ठिकाणी आपण कमळ तयार करून घ्यायचं. तर या पद्धतीने आपण चारी बाजूला आपण कमळ तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर या पद्धतीने आपण असे आज जसे टिपके तयार करून घेतले तसेच टिपके तयार करून घ्यायचे आणि असे सुंदर सुंदर रांगोळ्या काढून आपल्या अधिक महिन्यामध्ये आपलं देवघर असं सुंदर आणि छान असं आपण तयार करून घ्यायचं. या पद्धतीने आपण तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर मिळून जातील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.